महिलाची मी जिल्हाध्यक्ष आहे जयश्री सावंत। खरं तर आम्ही 5 वर्ष झालं हा कार्यक्रम राबवतोय आणि ह्या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे। आमच्या ह्या कार्यक्रमाला खरं तर समाजातली मानसिकता बदलण्याचं किंवा समाज बदलण्याचं काम ह्या माध्यमातून विधवा महिलांना मान सन्मान देण्याच्या कार्यक्रमातून आम्ही ह्या म्हणजे कार्यक्रम आतापर्यंत राबवले आणि खूप चांगला प्रतिसाद आहे मला। आणि खरंच तर ज्या माझ्या विधवा आई बहिणी आहेत वयोवृद्ध असल्यापासून ते तरुण पिढीपर्यंत त्यांनी हा सन्मान स्वीकारला। खरं तर मी त्यांचे धन्यवाद आणि माझ्या शब्दांचा मान ठेवून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून खरं तर त्यांना असं वाटायला लागलं की कुठंतरी आम्ही एका नव्या जन्मामध्ये एक वेगळं आगळं जग निर्माण केलं काय। ह्या माध्यमातून प्रत्येकाने ह्या भावना व्यक्त केल्यात की समाजानं आम्हाला आतापर्यंत वंचित ठेवलं, पण आज आमच्या या दलित पॅथर संघटनेच्या माध्यमातून सगळ्या महिला एकत्र येऊन त्यांनी खरंच आज आनंद साजरा केला आहे। थोडंसं आपल्या म्हणजे ज्या कार्यक्रमाला झालं त्याचं थोडंसं म्हणून मिलिंद घाडगे, राहणार दत्तनगर, प्रॉपर मी हातीचे आहे। गेले 10 वर्ष झालं मी सांगोल्यातच राहते। विधवा म्हणून हे प्रथा पूर्णपणे बंद व्हायला पाहिजेत की माझी अपेक्षा नाही, माझी सहानुभूती नाही, सन्मानतेचा आणि सन्मान जो असतो ना तो समानतेचा असतो। समानता आणि सन्मानता एवढंच द्यावं, ही सहानुभूती दाखवू नका। कमीत कमी विधवा महिलांना ना आपल्या समान जे खांद्याला खांदा लावून जे लढायची जी ताकद असते ना ते सुवासनी बायकांनी देशात ती द्यावं एवढी माझी अपेक्षा आहे। या सांगोला तालुक्याला विनंती आहे सगळ्या महिलांनी एकमेकाला एकजूट करून सगळ्यांनी भावी आयुष्यात सगळ्यांनी पुढे जावं ही नम्र विनंती आहे।